नमस्कार, आपण पाहताय वॉइस ऑफ इंडिया न्यूज आणि आपण आज माझ्यासोबत सलीम गरीब पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी। पाहूया पुढील ही बातमी। महाराष्ट्रात सध्या अधिवेशन सुरू आहे आणि यावेळी विविध पक्षांकडून आंदोलन केले जातात, याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी। पाहूया पुढील ही बातमी। आम्ही यावेळेस मुंबई आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आपण माझ्या पाठीमागे पाहत आहे मागण्या घेऊन आज मुंबई अधिवेशनाचा पहिला दिवस असताना या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। नेमके मागण्या काय आहेत आणि काय मागण्या घेऊन या ठिकाणी विविध पक्षांकडून आणि संघटनांकडून आंदोलन केले जात आहे, याचा आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। पाहूया। सरकारचं आणि केंद्र सरकारचं लक्ष वेधण्याचं काम आज केलं। सीआयडी खात्याने याची नोंद घेतली। रात्री देखील सीआयडी खात्याचा फोन होतो, सकाळी देखील होतो आणि सकाळी ह्यांनाही बोलवून घेतलं की नेमकी तुमची मागणी काय। त्यांनी सांगितलं आमची मागणी आहे की नामकरणासंदर्भात आहे आणि नामकरण जर तोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालू राहतील। सत्तारूढ पक्षाला आमची विनंती आहे की ज्या पद्धतीने संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी यशवंतराव चव्हाण सत्तेत असताना त्यांनी मंगल कलश आणला, विरोधी पक्षांनी आंदोलनं केली, 105 हुतात्मे केले, पण विरोधी पक्षांनी त्याचं स्वागत केलं। आजही आम्ही भारतीय जनता पक्षाचे किंवा शिवसेनेच्या लोकांचे स्वागत करत तयार आहोत। त्यांनी ताबडतोब नामकरणाचा प्रश्न हाती सोडून आणावा, आमची विनंती आहे त्यांना। सरकारला काय अल्टिमेटम देतात? सरकारला अल्टिमेट काही नाही, हे शेवटचं शांततेचं आंदोलन। पुढच्या वेळेस आम्ही सेतू मार्ग अडवणार, अटल सेतू मार्ग अडवणार, कारण ते इंटरनॅशनल होईल प्रकरण।